एल्फिस्टन पूल रात्रीपासून बंद करण्यात आलेला आहे। त्याच्या तोडकामाला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे। एल्फिस्टनच्या बाजूला ज्या चाळी आहेत त्या चाळी देखील ऐतिहासिक असल्याचं तिथले स्थानिक नागरिक सांगतात, कारण की 80-90 वर्षांपूर्वीच्या चाळी ज्या आहेत त्या चाळी देखील पाडल्या जाणार आहेत, इमारती देखील पाडल्या जाणार आहेत, कारण की 19 बाधित ह्या इमारती होणार आहेत। त्यापैकी 2 इमारतींना म्हाडाच्या माध्यमातून पुनर्वसन केलं जाणार आहे। आणि हे आपल्याला समोर जी बैठी चाळ जी दिसते ही बैठी चाळीचा देखील मनोरंजन विश्वास हे एक अतूट नातं जे आहे त्या बैठी चाळीचं असल्याचं इथले स्थानिक नागरिक सांगतात, कारण की 2006 साली जो फिर हेराफेरी जो चित्रपट जो सर्वांवरती अधिराज्य गाजवत होता, खरं तर एक कॉमेडी चित्रपट म्हणून त्याकडे पाहिलं जायचं। या कॉमेडी चित्रपटाची जी चाळ दाखवण्यात आली होती, बाबू भैया म्हणजेच परेश रावल असतील, अक्षय कुमार असेल किंवा सुनील शेट्टी असेल, त्यांचं जे राहतं घर जे बाबू भैया म्हणजेच परेश रावल यांचं राहतं घर फिर हेराफेरीमध्ये दाखवलं होतं, तीच ही चाळ आहे। ही चाळ एल्फिस्टन पुलामध्ये बाधित होणार नाही, परंतु खाजगी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून बिल्डरच्या माध्यमातून ज्या आहेत त्या या चाळीचा विकास केला जाणार असल्याचे इथले स्थानिक सांगतायत। काही स्थानिक आपल्या सोबत आहेत। काका, एल्फिस्टन पूल बंद तर होतोय, परंतु तुमची चाळ देखील ऐतिहासिक आहे, कारण की 2006 साली जो पूल बांधण्यात आला, जो चित्रपट आला होता फिर हेराफेरी, तो चित्रपटाची जी चाळ आम्हाला पाहायला मिळत होती तीच ही चाळ असं सांगतायत। कितपत खरं आहे? नाही, बरोबर आहे। बघा, इथे टेरेसचा जो सीन आहे ना तो ह्या साईडला घेतलाय आणि इकडे ह्यानी नळ बनवलेला आणि पहिल्या माळवरचा ना हा सीन आहे, कपडे बिपडे सुकवतात ना लोकांनी, खरं आहे। हां, तुमच्या या चाळी संदर्भात काय आठवणी आहेत? कारण की बाबू भैया फिर हेराफेरीमध्ये जे बाबू भैया दाखवले होते, फिर हेराफेरीमध्ये चित्रपट परेश रावल असतील, सुनील शेट्टी असतील, अक्षय कुमार असतील, त्यांचे तो चित्रपट म्हटलं की बाबू भैया म्हटलं की सर्वांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं हसू येतं। तुमच्या काय आठवणी आहेत या चाळी संदर्भात आणि तो चित्रपटाचा? आमचं साहेब लहानपणी तिथे गेलाय, पिक्चरचं तसं हे आहेच, पण आम्ही लहानाचे मोठे पण इकडेच झालोय, म्हणून खूप साऱ्या आठवणी आहेत। एल्फिस्टन ब्रिजचा काल रात्रीपासून पाडण्यात येतोय, तुमची चाळ जी आहे ती त्यामध्ये बाधित नाहीये, परंतु तुमच्या चाळीचा विकास होणार आहे? होणार आहे असं सांगतायत, आता कधी होईल हे सांगता येत नाही, होणार हाय नक्की आहे। सरकारच्या माध्यमातून विकास होणार आहे की तुमच्या खाजगी बिल्डरच्या माध्यमातून होणार आहे? आपण या ठिकाणी पाहतोय की ही संपूर्ण आपण चाळ पाहू शकतो की जे फिर हेराफेरी चित्रपटामध्ये जो 2006 साली खरं तर तो प्रदर्शित झाला होता आणि कॉमेडी चित्रपट जरी असला तरी अनेकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना त्या चित्रपटाच्या माध्यमातून असल्याच्या आपल्याला पाहायला मिळत होत्या, परंतु जी चाळ त्याच्यामध्ये दाखवली होती ती अगदी एल्फिस्टन पुलाच्या बाजूलाच असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय। म्हाडाच्या माध्यमातून किंवा सरकारी माध्यमातून ह्या चाळीचा पुनर्विकास केला जात नाही, तर खाजगी बिल्डरच्या माध्यमातून हा पुनर्विकास केला जातोय असे स्थानिकांचं म्हणणं आहे। आणि इथं आम्ही राहत असल्यामुळे अनेक आठवणी ज्या आहेत त्या आठवणी आमच्या असल्याचं देखील या ठिकाणचे स्थानिक सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूण 19 बाधित इमारती खरं तर याच्या आहेत, परंतु 2 इमारतींना पुनर्विकास जो आहे तो म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार आहे। इतर 17 इमारती आहेत किंवा बैठ्या चाळी आहेत, त्या बैठ्या चाळींचा देखील पुनर्विकास लवकरात लवकर केला जाईल याविषयी आश्वासन जे आहे ते स्थानिक आमदारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। परंतु ही जी फिर हेराफेरीमधली जी बैठी चाळ आपल्याला पाहायला मिळते याचा देखील पुनर्विकास केला जाणार आहे, परंतु खाजगी बिल्डरच्या माध्यमातून पुनर्विकास केला जाईल असं इथल्या स्थानिकांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन गणेश मोरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।